प्रगतीच्या नावाखाली आपण सारे सुसाट सुटलोय. प्रगतीच्या नावाखाली आपण सारे सुसाट सुटलोय आणि निसर्ग नियम धाब्यावर बसवून निसर्गाच्याच मुळावर उठलोय. निसर्ग नियम धाब्यावर बसवून निसर्गाच्याच मुळावर उठलोय. नमस्कार रसिक श्रोते हो, मी विद्या पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओत आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करते. रसिक हो, खरं तर आज खूप दिवसांनी, अगदी बऱ्याच दिवसांनी मी कविता घेऊन आलेली आहे. खरं तर आजचं निसर्गाचं बदलतं रूप रंग पाहताना, पावसाची ही परिस्थिती पाहताना मनात विचारांचं काहूर उठलेलं आहे, भावनांची वादळ उठलेली आहेत आणि त्यांनाच कुठंतरी शब्दात टिपण्याचा गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर नेहमी आपण पावसाची वाट पाहत असतो, पण आज अशी परिस्थिती आहे की आपण सगळेच पाऊस कधी एकदा जातो याची अगदी आतुरतेनं वाट पाहत आहोत. खरं तर यावर्षी पाऊस 1 महिना अगोदर सुरू झाला आणि आज जवळजवळ 6 महिने झाले, पण पाऊस जायचं काही नाव घेईना आणि आपणास उसंत घेऊ देईना. असं का होतंय, असं का झालंय? अर्थात याचं उत्तर आपल्याकडे आहे. आपण खूप प्रगती केलेली आहे, खूप प्रगती करतो आहे, आकाशी झेपावतो आहे, पण हे सगळं करत असताना आपण कुठंतरी निसर्गाला डावलून हे सगळं करतोय. निसर्ग, नदी, नाले, समुद्र, डोंगर, पर्वत हे सगळं जणून इतिहास जमा व्हायला लागलेलं आहे आणि तरी याचं आपल्याला भान नाही. आता निसर्गाची बहुतेक सहनशक्ती संपली असावी आणि म्हणूनच तो आपला राग आपल्या कृतीतून व्यक्त करतोय. आणि हे सगळं पाहिल्यानंतर, हे सगळं जाणवल्यानंतर आता तरी आपण जागं व्हायला हवं असं नक्कीच वाटतंय. कारण खरंच वेळ आली विचार करण्याची, कुठंतरी आपण थांबण्याची, निसर्गाची साथ ऐकण्याची आणि पुन्हा निसर्गाशी नव्यानं जोडलं जाण्याची. कारण कितीही आपण प्रगती केली, कितीही आपण आकाशी झेपावलो, अगदी आकाशापल्याडही गेलो, तरीसुद्धा निसर्गापुढं कायमच माणूस हतबल आहे. आणि म्हणूनच रसिक हो, आपण सगळ्यांनीच विचार करण्याची वेळ आलेली आहे. निसर्गाकडं नव्यानं लक्ष देण्याची, निसर्गाची साथ ऐकण्याची आणि निसर्गाला नव्यानं साथ घालण्याची वेळ आलेली आहे असं मला नक्कीच वाटतं. आणि याच अनुषंगानाची ही कविता, निसर्गाचं बदलतं रूप रंग. माणसाप्रमाणे पाऊसही आता वाहू लागलाय. माणसाप्रमाणे पाऊसही आता वाहू लागलेला आहे. कधी रिमझिम तर कधी धो धो, माणसाप्रमाणेच रंग बदलू लागलाय. कधी रिमझिम तर कधी धो धो, माणसाप्रमाणेच रंग बदलू लागलाय. 4 महिन्याचा पाहुणा अगदी तळ ठोकून बसलाय. 4 महिन्याचा पाहुणा अगदी तळ ठोकून बसलाय. जायचं नाव घेईना आणि उसंत कुणा देईना. जायचं नाव घेईना आणि उसंत कुणाही देईना. काळ्या ढगाआड बसून रविराजाही वैतागलाय. काळ्या ढगाआड बसून रविराजाही वैतागलाय आणि बाहेर येण्यासाठी अगदी तळमळू लागलाय. बाहेर येण्यासाठी अगदी तळमळू लागलाय. का असं झालं, का असं होतंय, प्रत्येकजण हैराण आहे. का असं झालं, का असं होतंय, प्रत्येकजण हैराण आहे. कारण उत्तर आपल्याकडेच आहे. कारण उत्तर आपल्याकडेच आहे. आम्ही तंत्रज्ञान विकसित केलं, वारं प्रगतीचं वाहू लागलं. तंत्रज्ञान विकसित झालं, वारं प्रगतीचं वाहू लागलं. यंत्रांचं साम्राज्य आलं. यंत्रांचंच साम्राज्य आलं आणि कॉन्क्रीटची जंगलं झाली. यंत्रांचं साम्राज्य आलं आणि कॉन्क्रीटची जंगलं झाली. सारंच निसर्गाच्या विपरीत घडू लागलं. सारंच निसर्गाच्या विपरीत घडू लागलं. तो तरी काय करणार? तो तरी काय करणार? त्यालाही आता सगळंच डोईजड झालं. तो तरी काय करणार? त्याला सगळंच डोईजड झालं आणि त्यानंही मग आपलं रूप बदललं. त्यानंही मग आपलं रूप बदललं. वेळ काळ राहिला नाही, ऋतूंचं भान उरलं नाही. वेळ काळ राहिला नाही, ऋतूंचं भान उरलं नाही. जणू सारे ऋतू एकाच वेळी, जणू सारे ऋतू एकाच वेळी, शेतीची मात्र झाली खेळी. सारे ऋतू एकाच वेळी, जणू शेतीची मात्र झाली खेळी. आता सारेच हवालदिल. आता सारेच हवालदिल, काय करावं कळत नाही. आता सारेच हवालदिल, काय करावं कळत नाही. निसर्गाला कसं आवरायचं, हातात काहीच उरलं नाही. निसर्गाला कसं आवरायचं, हातात काहीच उरलं नाही. निसर्गापुढे माणूस कायमच हतबल आहे. निसर्गापुढे माणूस कायमच हतबल आहे आणि कितीही आकाश झेपावलं तरी धरेकडे परतायचं आहे. निसर्गापुढं माणूस कायमच हतबल आहे आणि कितीही आकाशी झेपावलं तरी धरेकडे परतायचं आहे. कायम हे ध्यानी धरावं.
कायम हे ध्यानी धरावं आणि स्वतःला कायमच आवरावं. कायमच हे ध्यानी धरावं, स्वतःला कायमच आवरावं आणि विनाश होण्याआधीच आज प्रत्येकानं सावरावं. विनाश होण्याआधीच आज प्रत्येकानं सावरावं, प्रत्येकानं सावरावं. रसिका हो, कविता ऐकल्याबद्दल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभार. नमस्कार.